नमस्कार, मी अंजली पळशीकर। उद्या मराठीचा पेपर आहे। सर्वजण उत्सुक आहात मराठीच्या पेपरसाठी आणि आज आपल्याला एक दिवस सुद्धा मिळालेला आहे। काल इंग्रजीचा पेपर झाला आणि उद्या आपला मराठीचा पेपर आहे। मराठी म्हणजे सर्वांची मातृभाषा आणि आता तर मराठीला आपल्या सर्वांना माहितीच आहे, अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मराठीला राजभाषेचा दर्जा आहे। तर उद्या आपला मराठीचा पेपर आहे। सर्वजण उत्सुक आहात की मराठीच्या पेपरमध्ये वेळ आपल्याला पुरेल का? तर या ठिकाणी 3 तासात पेपर होण्यासाठी प्रत्येक मिनिटाचा उपयोग झाला पाहिजे। शेवटच्या अर्ध्या तासात तुम्ही पाहिलं की एवढा वेळ बाकी आहे आणि इतके प्रश्न बाकी आहेत, तर ते नियोजन अपूर्ण ठरेल। नियोजन हे प्रत्येक मिनिटाचं राहणार आहे। नियोजन हे 5 विभागांपैकी प्रत्येक विभागासाठी किती वेळ द्यायचा यानुसार ठरवायचं आहे। अगदीचा शेवटचा टप्पा आलेला आहे। याच्यामध्ये आपण बघणार आहोत वेळेचं नियोजन कसं करायचं। तर 3 तासाचा पेपर आपल्याला आहे। विशेष म्हणजे 10:30 ते 11 या अर्ध्या तासामध्ये आपल्याला पेपर साठी आपण हॉलमध्ये राहणार आहोत। या ठिकाणी 10 मिनिटं अगोदर आपल्याला प्रश्नपत्रिका मिळणार आहे वाचन करण्यासाठी। म्हणजे 10 मिनिटाचा वेळ आपल्याला परिचित वाचण्यासाठी मिळणार आहे। म्हणजे तो जास्तीचा वेळ आहे आणि पेपर झाल्यानंतर सुद्धा 2 वाजेनंतर परत 10 मिनिटं आपल्याला वाढवून मिळतात की या ठिकाणी पेपर किती मिनिटाचा राहणार आहे मग? तर 3 तास 10 मिनिटाचा हा पेपर आहे। प्रत्येक मिनिटाचं नियोजन कसं करायचं ते आपण बघूया। तर गद्य यासाठी 20 गुण आहेत। तर या 20 गुणांसाठी आपल्याला 40 मिनिटं वेळ द्यायचा आहे। बरोबर 40च मिनिटं वेळ देणार आहोत। 1 मिनिटही त्यामध्ये वाढ करू नका। मग त्यासाठी तुमचे 2 परिच्छेद वाचलेले असणं आवश्यक आहे। तिसरा अपठित उतारा जो आहे त्यासाठी देखील जास्त वेळ लावू नका, कारण त्याचे उत्तर देखील आपल्याला पटकन सापडण्यासारखी असतात। गद्यामध्ये आकरणात्मक प्रश्न, स्वमत अभिवृत्ती म्हणल्यानंतर आपण बरोबर पाऊण ते 1 पेज एवढं आपल्याला लिहायचं आहे। पटापट मुद्दे आपल्याला सुचले पाहिजेत आणि आपण पटपट लिहायचं आहे। वेळ वाया घालवायचा नाही। तर 40 मिनिटांमध्ये 3 उपप्रश्न करायचे आहेत आपल्याला। ते आहेत 20 गुणांचे। 8 गुणांचा पहिला अ, 8 गुणांचा आ आणि 4 गुणांचा ई असे 3 प्रश्न 40 मिनिटांमध्ये झालेच पाहिजे। 40 मिनिटांनंतर लगेच आपण पद्य विभागाकडे वळणार आहोत। पद्य विभाग हा 16 गुणांचा आहे। याला राहणार आहेत 35 मिनिटं आपल्याला वेळ द्यायचा आहे। वेळ आपण 35 मिनिटं का ठेवलेला आहे? कारण रसग्रहण आणि कवितेचा अर्थ स्पष्ट करा या 2 ह्याला आपल्याला जास्त वेळ लागू शकतो। म्हणून म्हणजे 8 गुणांचा या ठिकाणी एक मोठा प्रश्न राहील आणि त्यानंतरचे उपप्रश्न हे 4-4 गुणांचे राहणार आहेत। त्यानंतर तिसरं आहे साहित्य प्रकार। साहित्य प्रकारासाठी आपल्याला यासाठी आपण 30 मिनिटाचा वेळ देणार आहे। खरं तर साहित्य प्रकारामध्ये कथा या साहित्य प्रकाराविषयी माहितीवर परिच्छेद आहे। त्या परिच्छेदावर 4 मार्काचा प्रश्न राहणार आहे। तो तर आपण करणार आहोतच कव्हर, पण त्याचबरोबर पुढचेही प्रश्न आपल्याला 3-3 मार्काचे 2 प्रश्न आहेत। त्यासाठी आपण 30 मिनिटं म्हणजे जास्तीच वेळ खरं म्हणजे दिलेला आहे, कारण आकरणात्मक प्रश्न असल्यामुळे। इथं तुम्हाला वेळ कमी करायचा असेल तर करू शकता, पण अंदाजे 30 मिनिटं द्यायची आपल्याला। त्यानंतर उपयोजित मराठी। उपयोजित मराठीला आपण 35 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। या ठिकाणी 2-2 मार्काचे 2 प्रश्न राहतील आणि 5-5 मार्काचे 2 प्रश्न राहतील। इथं मात्र तुम्हाला वेळ जास्त लागणार आहे। म्हणजे तुम्ही इथले 30चे इथं 25 आणि इथं 40 मिनिटं असं देखील करू शकता। उपयोजित मराठी हे 14 मार्काचं आहे। 35 मिनिटं द्यायची आहेत। ते झाल्यानंतर व्याकरण व लेखन याला आपण 35 मिनिटं दिलेली आहेत। 10-10 मार्काचे 2, व्याकरणाचे 5 उपप्रश्न राहतील। ते अगदी एकेका मिनिटात होण्यासारखे आहेत। म्हणजे तिथं आपण एका मिनिटाला 1 असं जर म्हणलं तर 10 मिनिटांमध्ये 10 प्रश्न होतात आणि मग उरलेले 25 मिनिटं हे निबंधासाठी आपल्याला मिळणार आहेत। अशा प्रकारे आपल्याला वेळेचं नियोजन करायचं आहे। 80 गुणांचा प्रश्न आहे। 175 मिनिटं आपण वेळ देणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथं 15 मिनिटं बाकी राहणार आहेत। त्यामध्ये आपण रिव्हिजन करणार आहोत आणि या रिव्हिजन म्हणजे काय की या ठिकाणी आढावा घेणार आहोत की काही बाकी आहे का, किंवा कुठे खुणा वगैरे करायच्या राहिलेल्या आहेत का। पेन्सिलीने आपल्याला अधोरेखित करायचं आहे महत्त्वाच्या मुद्द्यांखाली, आणि जर पेजेस जर कोरे राहिले असतील तर पेन्सिलीने आपण त्याच्यावर रेघ ओढणार आहोत। ही कामं आपल्याला त्या वेळेत करता येतील। अशा प्रकारे हा एकूण पेपर आपला राहणार आहे 80 गुण आणि 175 मिनिटं। तर या ठिकाणी पेपरसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक। सुंदर अक्षर काढा, घाई करू नका आणि व्यवस्थित प्रश्न सोडवा। एक विभाग झाल्यानंतर नवीन पानावर नवीन विभाग सुरू करा। एकात एक प्रश्नांची सरमिसळ करू नका। माझ्याकडे एक उत्तरपत्रिका अशी आली होती की गद्याचा प्रश्न पहिला अ, त्याच्या खाली पद्याचा प्रश्न पहिला अ, त्यानंतर साहित्य प्रकारातला अ, उपयोजित मराठीमधला अ, असे अशा प्रकारचे प्रश्न लिहिले होते। तर ही अतिशय
चूक पद्धत आहे. या चुकीला जर सुधारायचं असेल तर काय करावं लागणार आहे? एक पहिलं गद्य, त्यानंतर पद्य, त्यानंतर साहित्य प्रकार, म्हणजे एकेका विभागाचे एक एक प्रश्न कंप्लीट करा. एक विभाग पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या विभागाकडे जा. सरमिसळ करू नका. सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.